पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक महानगरपालिकेनं नाशिक शहरातल्या धोकादायक घरांना धाडल्या नोटिसा. 1000हून अधिक धोकादायक घरांना पालिकेच्या नोटिसा. मात्र पालिकेच्या आवाहनाकडे नागरिकांचं दुर्लक्ष. भाजपच्या सगळ्या लोकसभेतल्या खासदारांना व्हीप जारी. उद्या लोकसभेत उपस्थित राहण्यासाठीचा व्हीप जारी. वक्फ विधेयक लोकसभेमध्ये उद्या सादर केलं जाणार. सार्वजनिक बांधकाम विभाग सर्वेक्षणासाठी आता ड्रोनचा वापर करणार. प्रत्यक्ष पाहणी शक्य नसलेल्या पुलांची ड्रोननं पाहणी केली जाणार. मंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले यांचा महत्त्वाचा निर्णय. भिवंडी शहरातल्या अंजूर फाटा चौक ते अंजूर मार्गावर वाहनांना प्रवेश बंदी. ठाणे ते भिवंडी मेट्रो प्रकल्पाचं काम सुरू असल्यानं आज आणि उद्या राहणार प्रवेश बंदी. महाराष्ट्र सरकारनं शेतकऱ्यांचा विश्वासघात केला. कर्जमाफीच्या मुद्द्यावर शेतकरी संघटनेचा निषेध. राज्यामध्ये तृतीयपंथीयांसाठी मंडळाची पुनर्रचना. मंत्री संजय शिरसाट यांच्या अध्यक्षतेखाली मंडळाची पुनर्रचना. एकूण 39 सदस्यीय मंडळाची घोषणा. कांदा निर्यात शुल्क शून्यावर. कांद्याला किती दर मिळणार याकडे लक्ष आता. 8 दिवसांपूर्वी निर्यात शुल्क रद्द करण्याची केंद्र सरकारनं केली होती घोषणा. गुजरातमधल्या बनासकांठा इथं फटाक्याच्या गोदामात स्फोट. भीषण स्फोटात 18 कामगारांचा होरपळून मृत्यू. मृतांचा आकडा वाढण्याची भीती. आणि लातूरमधल्या औसा शहरामध्ये गोदामाला भीषण आग. आगीमध्ये लाखोंचं साहित्य जळून खाक. आग लागण्यामागचं कारण स्पष्ट. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.